पण पाहूया ग्रामपंचायत कसं बोललं कोण पुढे आणि कोण मागे. पुन्हा एकदा अमरेने खेळून काढला इथे मात्र चांगलाचा पुन्हा एकदा आता खरंच सुवर्ण संधी. तुम्ही जो पहिलं होतं की पहिल्या सामन्यापासून बक्षिसाची खैरात चालू झाली की सांगोली संघाचे सांगोली गावातील प्रतिष्ठित मान्यवर विवेक शेठ देशमुख यांनी हॅट्रिकसाठी 100 रुपयाला पारितोषिक लागले. म्हणजे पावडे नक्कीच एटीएम खाली करून जाणार तिसऱ्या चौकाराची. पहिल्या 2 चेंडूवर मार खालाय छोटे आणि 2 सलग चौकार मारले. तिसरा चेंडू कोणत्या प्रकारचं स्वागत करतो. पुन्हा एकदा अमराला दुसरा चेंडू टाकलाय. इथे मात्र एक धाव पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न दुसरे धाव सुद्धा पूर्ण. मात्र खराब क्षेत्ररक्षण अफवा बोलले. 2 धावा पूर्ण. 2 धावा 2 धावाने संघाची धाव संख्या 11. चांगलीशी फलंदाजी करतोय अमर. बक्षीस मात्र उकळाय कारण त्याने पाहिलंय की बक्षिसाच्या नादात मात्र मी माझ्या खाली करून जाणारच आहे कारण बक्षिसांची खैरात अजून चालूच असेल. पुन्हा एकदा छोट्या चेंडू अमराने खेळून काढला स्टेज इथे मात्र चेंडू खाली येतोय प्रशांत. युट्यूबला टाकायला एक धाव संघाची धाव संख्या 12. अजूनही जिंकण्यासाठी 20 समीकरण सोपं. आता स्ट्राईकला येऊन पोहोचलाय बबलू की ज्याची बॅट यांच्यात तापलेली आहे आणि गोलंदाज छोट्या. आता मात्र बबलूने खेळलाय चेंडू तिथे मात्र संरक्षण होत आहे. जर आपण जर पाहिलं तर तुर्माळ संगमाचा तर पहिलाच नशीब आजमावण्यासाठी इथे दिसतोय. जर आपण त्याच्या जर्सी पाहिल्या तर खूप सुंदर पिवळ्या येल्लो कलरचा टी शर्ट. खरंच क्रिकेट बोललं तर टी शर्ट ट्रॅक आणि शूज हे कंपल्सरी असतंय आणि ते ट्रॅक शूज घालून ते टायर पुन्हा एकदा छोट्या. आता मात्र छोटा चेंडू अमरेने खेळून काढला. इथे मात्र चांगल्याशी क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा 2 धावाने संघाची धाव संख्या 14. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. श्री गणेश तुरमाले आणि जय हनुमान चिंचवड यांच्यात नाणेफेक होत आहे. मी गणेशाम साहेब सोडगे यांना मी आमंत्रित करतो की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे आणि आपण वेळ काढून आमच्या टुर्नामेंटसाठी आलात. पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो की बक्षीस आपला उद्घाटन समारंभापासून आमच्या समालोचन कक्षात बसल्यास की त्यांचं सुद्धा स्वागत करतो. काय झालं धाव संख्या 15. काय पाणी आयोजक पाणी घेऊन जा ते सांगोली संघाकडे. पण गोलंदाजी मात्र तितक्यात ताकदीची तुरमाळे संघाची कारण शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोणता संघ विजयी झालाय. एक चेंडू मध्ये 10 धावा सुद्धा निघू शकतात 15 धावा सुद्धा निघू शकतात. तर मग क्रिकेटचे भविष्याने कोणी करू शकत नाही. आता मात्र व्हाईट चेंडू पंचचा हेमंत आम्हाला सांगतात की चेंडू उसनी घेऊन लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. व्हाईट प्लस डिक्लेअर अशा 2 धावा. धाव संख्या 17 आणि गोलंदाजी अभि. इथे मात्र बबली यांनी चांगलासा फटका खेळला आहे. चेंडू खाली येते मात्र रोशन दयावाडीचे कार्यकर्ते रोशन खरंच एटीएम खाली करायला आलेत. विवेक शेठ देशमुख एका षटकारासाठी 100 रुपये बक्षीस आलेले आणि चांगलाचा फटका. इथे मात्र चौकार अमरेची बॅट तापलेली दिसते. 4 धावने संघाच्या धाव संख्या धाव संख्या 22. धाव संख्या 22. देशमुख साहेबांनी 100 रुपयाचं पारितोषिक लावलं तर षटकारासाठी पण चौकार मारलाय. काय अजून लक्षात नाही. सुवर्ण संधी अजूनही लागू आहे. एक षटकार 100 रुपये. तर इथे मात्र खराब गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा अमर. आता मात्र फटका खेळलाय लेग साईडच्या दिशेने. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरा धाव सुद्धा पूर्ण. इथे मात्र 2 धावा पूर्ण. 2 धावणे संघाच्या धाव संख्येत वाढ. धाव संख्या धावून पोहोचलेले 24 या धाव संख्येवर. म्हणजे समीकरण सोपं झालेलं दिसतंय. विजयाचा पारडा थोडा जड दिसतोय सांगोली संघाकडे. अजून मात्र 8 धावांची गरज. आता मात्र बीड झालाय. चेंडू बॅट हेरली गोलंदाजाने आणि चेंडू त्या पद्धतीने टाकला. इथे मात्र अमर हा बीड झालाय.
एका षटकारासाठी विवेक शेठ देशमुख यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आले. षटकाराचा मानकरी कोण ठरतोय आणि बक्षिसाचा मानकरी कोण ठरतोय हे थोड्याच वेळेला समजणार आहे. गोलंदाज पुन्हा तयार. आता मात्र एलबी वारकरपतीचा चेंडू डायच्या स्वरूपात 1 धाव. पंच हेमंत आम्हाला सांगतात 1 धाव. 1 धावने संघी धाव संख्या 25. अजूनही माझं वाटतं 7 धावांची गरज सांगोली संघाला. 13 चेंडू 7 धावांची गरज. सामना मात्र लवकर संपवण्याच्या बेतात दिसतोय बबलू. गोलंदाज मात्र दुसरी काही चेंडू सुरू. आता मात्र फटकायला खरा चेंडू. 1 धाव. 1 धाव. माननीय श्री जगदीश पाटील साहेब, माननीय सरपंच सदस्य ग्रुप ग्रामपंचायत सांगोली यांनी वेळात वेळ काढून आमच्या टुर्नामेंट साठी भेट दिली. त्यांचं मी स्वागत करतो. त्यांनी समालोचन कक्षात ते बसलेले आहेत. बरोबर सांगितलं त्यांनी. सुरेश स्ट्राईकला अमर. आता मात्र अमर याने खेळला चेंडू लेफ्ट साईडच्या दिशेने. चेंडू संघाची धाव संख्या वाढते. 4 धावने संघाची धाव संख्या. आता अजून नाही व्हायच्या का मंग्या? मंग्याला अजून व्हायचे नाही का? क्रिकेट आहे कठीणच झाले. त्यांनी समालोचन कक्षात यायचंय. आपल्याला राज्य भुईर आमंत्रित करता पण त्वरित या कंपनीच्या आत आहेत त्यांनी सर्व समालोचन कक्षात यायचं. आता मात्र इथे अमर हा बाद होतो. फटका मात्र मोठा मारायचा होता. 100 रुपये मात्र कमवायचे होते. अरे वर पिचच्या मागं मारलं ना. सुरेश मात्रेला आमंत्रित करतो. चांगला फटका. दुसरी धाव सुद्धा